जल्द से जल्दी आने वाला प्रभु यीशु मसीह की अधिक बहुत नाम है सपोत्र लोगों को मसले में देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु का अनुग्रह की प्रभु ने इस पुनरुत्थान का दिन में प्रभु के वचन से सीखने के लिए प्रभु ने और भी हमें अवसर दिया। आणि देवाची कृपा आहे की पुन्हा एकदा पवित्र पुनरुत्थानाच्या दिवसामध्ये प्रभूच्या वचनापासून शिकण्याकरता प्रभूने कृपा केली। आपको मालूम है जब भी प्रभु वचन बोलता है तो सबसे बड़ी बात क्या है कि प्रभु हमसे बोल रहा है वो ध्यान से सुनना चाहिए। आणि मग ज्या वेळेला प्रभू आपल्याशी बोलतो त्या वेळेला खूप लक्ष देऊन आपण ऐकायला पाहिजे। कई बार वचन सुनने के टाइम पर लोग इतना सीरियस नहीं लेते आणि पुष्कळ वेळा लोक देवाचं वचन ऐकत असतात एवढं गांभीर्याने ऐकत नाही उनको मालूम नहीं कि मैं क्या सुनना है, आणि त्यांना ठाऊक नाही की मी काय ऐकत आहे, मैं किसको सुनना है, मी कोणाचं ऐकत आहे, मैं प्रभु को सुनता है। मी प्रभूचं ऐकत आहे। इसलिए तुच्छ करने वाला प्रभु को तुच्छ करता है। आणि जो कोणी तुच्छ करतो तो प्रभूला तुच्छ करतो। ऐसा कई बार गलती हो गया होगा, आणि पुष्कळ वेळा अशी चुकी झाली असेल, लेकिन आज ऐसा नहीं होना चाहिए। आज असं नको व्हायला। आज भी प्रभु ने हमें यहाँ पर एकत्रित किया आजही प्रभूने आपल्याला या ठिकाणी एकत्र आणलं और यहाँ पर आया हुआ अनेक लोगों का अवस्था जानकर प्रभु हमसे बोलेगा और बातचीत करेगा। आणि या ठिकाणी आलेल्या प्रत्येकाच्या अवस्था जाणून प्रभू आपल्याशी बोलेल। रोज हमें जब ये वचन सुनेगा तो वचन के अनुसार बदलने की तैयारी मन चाहिए। आणि दररोज ज्या वेळेला आपण प्रभूचं वचन ऐकतो त्या वेळेला वचनाच्या अनुसार बदलण्याची तयारी असली पाहिजे। हम लोग अपने मतलब उद्देश्य में वचन नहीं सुनना, आणि आपण आपल्या उद्देशामध्ये किंवा आपल्या इच्छेप्रमाणे वचन स्वीकारू नका। हो सकता है हमको बहुत भारी तकलीफ होने वाला बात होगा, आणि कदाचित आपल्याला खूप त्रास होणारी ती गोष्ट असेल। लेकिन प्रभु का वचन है तो वो हमें देता है तो हमें स्वीकारने का अच्छा मन चाहिए। आणि प्रभू त्याचं वचन आपल्याला जर देतो तर ते स्वीकारण्याची तयारी असली पाहिजे। क्योंकि एग्जाम्पल बोलेगा तो अभी मरियम के पास प्रभु का वचन आया आणि उदाहरण जर द्यायचं झालं तर मरियमकडे प्रभूचं वचन आलं, वो वचन ऐसा हल्का वचन नहीं। आणि ते वचन एक साधारण वचन नव्हतं। मरियम अभी हमारा बहुत स्वप्न में है। आणि मरियम जे आहे ते एकदम स्वप्न पाहत आहे। बोलने के बाद मगनी हो गया, आणि सांगायचं तात्पर्य की साखरपुडा झाला, अभी शादी हो जाएगी, आता लग्न होईल। फिर बाद में क्या क्या भविष्य सोचा होगा अपन उनका दिल में जाकर नहीं देख सकता। आणि मग ती आपल्या मनामध्ये काय काय विचार करत असेल हे आपण नाही पाहू शकत। अपने बहन लोगों को पूछो, आणि आपल्या ज्या बहिणी आहेत त्यांना विचारा, मगनी हो गया तो फिर क्या क्या सोचते हैं आप? आणि मग जर साखरपुडा झाला तर मग काय काय विचार करता। ऐसा बहुत पद्धति में मरियम भी था। आणि अशा पुष्कळ प्रकारच्या विचारामध्ये मरियम सुद्धा होती। तब वो स्वर्गदूत आकर के बोलता है, आणि त्यावेळेला स्वर्गदूत येऊन तिला असं म्हणता, मरियम तू गर्भवती होगा। आणि हे मरियम तू गर्भधारणा करशील। बाप रे, क्या बोल रहा है स्वर्गदूत? आणि आपको और कुछ नहीं, कोई नहीं मिला, ये बहन कोई मिला। आणि मग मरियम म्हणते की अरे स्वर्गदूतांनो तुम्ही काय म्हणते, तुम्हाला दुसरं कोणी भेटलं नाही का, मीच भेटले का? क्योंकि अभी शादी होने के लिए सब मगनी तक हो चुका है आणि लग्न होण्याकरता आता माझा साखरपुडा पण झालाय, और आप बोलते अभी तू गर्भवती होगा। आणि आता तुम्ही मला असं म्हणता की तू गर्भवती होशील। फिर वो मेरे को यूसुफ कैसे शादी करेगा? आणि मग योसेफ कसं काय माझ्यासोबत लग्न करेल? और इतना भी नहीं, एवढंच नाही, समाज में मेरा घर का पूरा बदनाम हो जाएगा। आणि समाजामध्ये माझी आणि माझ्या घराण्याची बदनामी होईल। क्योंकि लोग बोलेगा ये व्यभिचार किया, आणि लोक असं म्हणतील की हिने विचार केला, क्या वो इसको पथरवाह करके मार दे, आणि हिला दगडमार करून मारून टाकू, तो मेरे को पथरवाह मिलेगा और घर को बदनाम मिलेगा। आणि मला दगडमार भेटेल आणि घरच्यांना बदनामी। ये मैं कैसे स्वीकारूं? आणि मी कसं काय स्वीकारू? मेरा कई लोग विश्वास में आने के टाइम पर दुनिया ऐसा डराता है। आणि पुष्कळ वेळा लोक ज्या वेळेला विश्वासामध्ये येतात त्या वेळेला जग अशा प्रकारे त्यांना घाबरवतो। तू अगर प्रभु को ग्रहण करेगा तू, आणि जर तू प्रभूचा स्वीकार करशील तर मेरे को क्या बोलते तुम्हारे में, मला काय म्हणत होते माहिती का? क्योंकि मैं एक रोमन कैथोलिक कुटुंब से है कारण मी एक रोमन कॅथलिक परिवारामधून आहे, और मेरा 3 सिस्टर लोग नन्स लोग था। आणि माझ्या 3 बहिणी ज्या आहेत त्या नन्स होत्या। लोग क्या बोलते हमारे में, आणि लोक काय म्हणायचे, और उनको मालूम पड़ेगा आणि जर त्यांना समजलं तो ऐसा किया त्याने तू असं केलं तो लोग वो नन्स लोगों को उधर से छोड़ देगा, आणि ते लोक नन्स लोकांना तिथून सोडून देतील, वो घर का कितना बदनाम होगा, आणि मग त्या घराची किती बदनामी होईल, तो पूरा परिवार का बदनाम तू बन जाएगा, आणि संपूर्ण घराण्याची बदनामीचं कारण तू होशील। मला हजारों पहाड़ लाकर रखा था। आणि हजारो डोंगर समोर ठेवायचे। प्रियो, हम कितना भी प्रतिकूल आएगा तो अपन प्रतिकूल को देखता है या यीशु मसीह को देखता है? आणि कितीही प्रतिकूल आले तर आपण त्या प्रतिकूलाला पाहतो का प्रभू येशू ख्रिस्ताला पाहतो? प्रियो, हर एक प्रतिकूल को पार कराने के लिए मेरे यीशु मसीह सामर्थ्यवान है। आणि कारण प्रत्येक प्रकारचं प्रतिकूल पार करण्याकरता असणारं सामर्थ्य माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहे। हमें बुलाने वाला प्रभु कौन है?
आणि आपल्याला बोलवणारा प्रभु कोण आहे? वो सर्वशक्तिमान परमेश्वर आणि है तो सर्वशक्तिमान परमेश्वर आहे और उससे कोई भी काम असंभव नहीं। आणि त्याच्यामुळे ही गोष्ट अशक्य नाही सारी बात को संभव बनाने वाला। आणि सर्व गोष्टी शक्य बनवणारा। Praise the Lord। इसलिए आज भी यहाँ पर बुलाहट मिलने के बाद में मैं कैसे आगे बढ़ूं सोच करके आप कोई दबाव में बसना नहीं। आणि आजही ज्यांना पाचारण मिळालेलं आहे त्यांनी मी कस काय पुढे जाऊ अशा प्रकारच्या दबावामध्ये पडून राहू नये। जब स्वर्गदूत वचन दिया आणि स्वर्गदूताने ज्या वेळेला वचन दिलं तब मरियम बोलता है, त्यावेळेला मरियम अशी म्हणते क्या बोला मालूम है? आणि काय म्हटलं माहिती का? लूका 5 अध्याय का 38 वचन में वो कहता है, लूक त्याचा पहिला अध्याय त्याच्या 38 वचनामध्ये म्हटलंय, देख मैं प्रभु की दासी हूँ। देखा मैं प्रभु का दासी हूँ, आणि बघा मी प्रभूची दासी आहे जो वचन मेरी ओर आया होने दे। आणि जे माझ्याकडे देवाने वचन पाठवलंय त्याच्या अनुसार माझ्या जीवनात होऊ दे। आज कितने लोग बोलेंगे कि आज जो वचन मेरे ओर आएगा वो वचन मेरे लिए होने दे। आणि आज किती लोक असं म्हणतील की आज जे वचन माझ्याकडे येईल त्या वचनाच्या अनुसार माझ्या जीवनामध्ये घडू दे। मैं प्रभु की वो एक भी वचन को इनकार नहीं करें। आणि प्रभूचा एकही वचन मी नाकारणार नाही। जो भी वचन आएगा मैं स्वीकारने के लिए मैं तैयार हूँ। आणि जे पण वचन येईल ते स्वीकारण्याकरता मी तयार आहे। जो ऐसा लोगों के जीवन में प्रभु महान कार्य करेगा। आणि अशा लोकांच्या जीवनामध्ये प्रभू महान कार्य करेल। आज बहुत लोग वचन सुनता है लेकिन उसको स्वीकारने के लिए तैयार नहीं। आज पुष्कळ लोक वचन ऐकता पण ते स्वीकारायला तयार नाही। मैं आपको एक बात बताना चाहता हूँ, आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, हाँ वचन को स्वीकारता है तो प्रभु यीशु मसीह को स्वीकार रहा है। आणि तुम्ही जर वचन स्वीकारता याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्ताला यदि स्वीकारता। आप प्रभु का वचन को नहीं स्वीकार रहे तो आप यीशु मसीह को इनकार रहे। आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन जर तुम्ही स्वीकारत नाही याचा अर्थ तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारत आहात। कितनी बार यीशु मसीह को इनकारा होगा? आणि कितीतरी वेळा प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारला असेल। कितनी बार प्रभु ने आपसे बात किया? आणि कितीतरी वेळा प्रभू तुमच्याशी बोलला। प्रियो, आज हमारा मसीह जीवन कैसे होना आणि चाहिए? प्रियानो आज आपला ख्रिस्ती जीवन कशा प्रकारे राहायला पाहिजे होतं? जैसा प्रभु चाहता है ऐसा मैंने जीवन में मसीहत में उन्नति पाया कि नहीं? आणि जशी प्रभूची इच्छा आहे त्याप्रमाणे ख्रिस्तत्वामध्ये मी प्रगती प्राप्त केली आहे का नाही? ये बात को परखना। आणि या गोष्टीला पारखा। प्रभु में बुलाहट पाने के बाद हमारे जीवन एक दौड़ का मैदान में है, नहीं तो एक लड़ाई के मैदान में। आणि प्रभूमध्ये जीवन प्राप्त झाल्यानंतर आपलं जे जीवन आहे ते एक युद्धाच्या मैदानामध्ये आहे। तो इसलिए हमें पिछले दिनों में भी हम ये आत्मिक लड़ाई के बारे में बहुत से बात सीखते आए। आणि मागील दिवसामध्ये सुद्धा आत्मिक युद्ध संबंधाने पुष्कळ गोष्टी आपण शिकत आलो। मैंने आपको 5 विषय के बारे में थोड़ा कुछ समझाया आणि 5 विषय संबंधाने मी तुम्हाला सांगितलं। आपको याद होगा, तुम्हाला ठाऊक असेल है ना? मतलब क्या बात विषय का समझाया, आणि काय काय विषय समजून सांगितले, है ना? जीवन का मार्ग में चलना ये एक लड़ाई है। आणि जीवनाच्या मार्गामध्ये चालणं हे एक युद्ध आहे। ये दुनिया का जो 2 स्वामी में एक स्वामी है संपत्ति या धन, उस धन की भरोसा से मुक्ति पाकर के जीना एक लड़ाई है। आणि त्या धनाच्या लोभापासून मुक्ती प्राप्त करत जीवन जगणं हे एक युद्ध आहे। और शैतान लाने वाला बुरी विचारों के ऊपर विजय पाना, परमेश्वर की इच्छा के खिलाफ आने वाला विचारों के ऊपर विजय पाना एक लड़ाई है। आणि देवाच्या विरोधामध्ये येणारे जे शैतान टाकणारे विचार आहे त्याचा विजय प्राप्त करणं हे एक युद्ध आहे। और 4वां बात हमने देखा, विश्वास का जीवन एक लड़ाई का जीवन है। आणि चौथी गोष्ट आपण पाहिलं, विश्वासाचं जीवन एक युद्ध आहे। और हमने पिछले दिनों में देखा अगुवाई का जीवन एक बड़ा लड़ाई का जीवन है। आणि मागच्या दिवसामध्ये आपण 5वी गोष्ट पाहिली की विभक्तपणाचं जीवन एक युद्ध आहे। प्रियो, अगुवाई के जीवन एक बहुत गंभीर विषय है। आणि प्रियांनो, विभक्तपणाचं जीवन एक गंभीर विषय आहे। एक्चुअली उसमें एक हफ्ता भी क्लास लेगा तो खत्म नहीं होगा, इतना गंभीर विषय। आणि एक आठवडा जरी क्लास घेतला तरी ते संपणार नाही, एवढं गंभीर विषय आहे। तो भी प्रभु के लोगों को बहुत ज्यादा विस्तार से ना बोलेगा तो भी वो समझ सकता है, इसलिए उसको भी कदम कर। आणि प्रभूच्या लोकांना विस्तार रीतीने सांगितलं नाही तरी ते समजू शकता, म्हणून आपण पुढे जाऊया। आज 6वां बात मैं आपको बताना चाहता हूँ, सिखाना चाहता हूँ। आणि 6वी गोष्ट जे आपल्याला आत्मिक युद्ध लढायचंय त्याच्या संबंधाने आज वर्णन करणार आहे, वो है प्रार्थना का लड़ाई। आणि ते आहे प्रार्थनेचं युद्ध। आपका जीवन में प्रार्थना एक बड़ा लड़ाई के जीवन है। आणि तुमचं जीवन एक प्रार्थनामय जीवन आहे आणि ते एक युद्धाचं जीवन आहे। आज बहुत लोगों का जीवन का हर का कारण क्या है कि उनका जीवन में प्रार्थना ही नहीं, क्योंकि प्रार्थना जीवन में हर करके पूरा मतलब शैतान के सामने हाथ खड़ा किया हुआ अवस्था है। आणि आज लोकांच्या जीवनामध्ये पराजय का आलेला आहे? कारण त्यांच्या जीवनामध्ये प्रार्थनाच नाहीये, म्हणूनच प्रार्थना जीवनामध्ये पराजित होऊन
सैताना समोर बांधलेल्या अवस्थेमध्ये आहे भयानक रीति में लोग हार चुका है। आणि भयंकर रीतीने लोक पराजित झालेले आहे प्रार्थना एक बहुत बड़ा एक लड़ाई है। आणि प्रार्थना एक खूप मोठं युद्ध आहे इस प्रार्थना के मैदान में बहुत लोग मिलते ही नहीं। आणि या प्रार्थनाच्या युद्धामध्ये कोणी भेटतच नाही हरे के नाम पे। बारका प्रियांनो आज मेरा प्रार्थना जीवन कैसा है? आज माझं प्रार्थना जीवन कसं आहे आपको मालूम है बहुत लोग प्रार्थना रहित होकर के उनका आत्मीय जीवन बुझ गया है, वो खत्म हो चुका है। आणि पुष्कळ लोक प्रार्थना विरहित राहिल्या कारणाने त्यांचं आत्मिक जीवन जे आहे ते विझून गेलेलं आहे, संपूर्ण गेलेलं आहे। एक एक शब्द को ध्यान से सुनना आणि एक एक शब्द खूप लक्षपूर्वक ऐका क्योंकि मसीह जीवन एक सच्चा प्रार्थना जीवन है। आणि ख्रिस्ती जीवन खरं एक प्रार्थना जीवन आहे निरंतर प्रार्थना करना है, आणि निरंतर प्रार्थना करायची आहे प्रार्थना में लगे रहना है, आणि प्रार्थनेमध्ये लवलीन राहायचंय प्रार्थना में कभी थकना नहीं आणि प्रार्थनेमध्ये कधी थकायचं नाही। है ना। प्रार्थना जीवन का गौरव बहुत गंभीरता से जानना जरूरी बात आणि है। प्रार्थना जीवनाचं गांभीर्य खूप चांगल्या प्रकारे जाणणं गरजेचं आहे। कई पवित्र भक्त लोग कहता है प्रार्थना भक्तों के लिए जीवन का श्वास है। आणि भक्ता करता प्रार्थना जे आहे ते जीवनाचा श्वासोश्वास आहे बहुत श्रेष्ठ बात है। आणि खूप श्रेष्ठ गोष्ट आहे। हम इस दुनिया में जीवन बिताने के लिए हमें क्या चाहिए? श्वासोच्छ्वास लेना चाहिए। आणि या जीवनामध्ये जीवन जगण्याकरता आपल्याला श्वासोश्वास घेणं गरजेचं आहे। नहीं लिया तो आणि जर नाही घेतलं तर अब श्वास लेता नहीं है, मैं श्वास लेना भूल गया, ऐसा कोई बोलता नहीं। आणि मी श्वास घ्यायला विसरलो असं कोणी म्हणेल का? कोई नहीं बोलता। कोणी नाही म्हणत। तुम 3 मिनट 5 मत श्वास मत लो बोलेगा तो भी सॉरी मुझे तो लेना पड़ेगा। आणि 3 मिनिट तुम्ही श्वास घेऊ नका असं जर कोणी म्हटलं तर आपण काय म्हणू? क्षमा कर, मला तर घ्यावं लागेल। तर श्वास लेने में आप बोलता नहीं आणि श्वास घ्यायला विसरत नाही। परंतु एक सच्चा आत्मीय जीवन बिताने के लिए आत्मीय जीवन का श्वासोच्छ्वास प्रार्थना करना आप भूल जाता है। आणि आत्मिक जीवन जगण्याकरता आत्मिक जीवनाचा श्वासोश्वास म्हणजे प्रार्थना करणं हे मात्र विसरून जाता। प्रार्थना जीवन एक विजयी जीवन है। आणि प्रार्थना जीवन एक विजयी जीवन आहे। प्रार्थना जीवन एक बड़ा सामर्थ्य भरा जीवन है। आणि प्रार्थना जीवन एक सामर्थ्याने भरलेलं जीवन आहे। और ऐसा नहीं है तो असं नाही तर आप आत्मीय जीवन में प्रभु को महिमा देने वाला एक जीवन नहीं बिता पाएगा। आणि आत्मिक जीवनामध्ये देवाला गौरव देणारं जीवन तुम्ही नाही जगू शकणार। मैं बहुत बोझ के साथ आपको बताना चाहता हूँ। आणि खूप बोजासह मी तुम्हाला सांगू इच्छितो अपना प्रार्थना जीवन को परखो। आपलं प्रार्थनामय जीवन तुम्ही पारखा। आपको मालूम है जब पहला थिस्सलुनीकियों 5 अध्याय का 16, 17, 18 वचन में प्रभु यीशु मसीह में देखा हुआ हमारे पवित्र लोगों के प्रति प्रभु का 3 इच्छा वहां पर प्रकट किया। पहला थिस्सलुनीकियों 5 अध्याय का 16, 17, 18 वचन। पहिलं थिस्सलुनीकराचं पत्र त्याचा 5 अध्याय 16, 17 आणि 18 वचन। सदा आनंदित रहो। आप मुझे बताओ सदा आनंद रह सकता है क्या? आणि तुम्ही मला सांगा तुम्ही निरंतर आनंदी राहू शकता का? बोलो ना। अरे जब प्रभू जो नहीं हो सकता कई बात बोलता ही नहीं है ना भाई। आणि मग ज्या गोष्टी होऊ शकत नाही त्या गोष्टी प्रभू म्हणणारच नाही ना। क्या प्रभु का दास आप ऐसा बोल सकता है क्योंकि हमको मालूम है हमारा मुसीबत ऐसे का तुम्ही म्हणाल काय प्रभूच्या दास तुम्ही असं म्हणू शकता पण तुम्हाला काय माहिती आम्हाला किती त्रास आहे? ऐसा है क्या? असं आहे का? तो प्रभु का वचन में लिखा हुआ एक भी बात भारी है क्या? आणि देवाच्या वचनामध्ये लिहिलेली एकही गोष्ट कठीण आहे का? प्रभु ने कोई असंभव की बात बोला है क्या? आणि कुठली अशक्य गोष्ट ती प्रभूने सांगितली का? अभी आप सोचो इधर अच्छा होटल है आणि तुम्ही विचार करा की या ठिकाणी खूप चांगलं हॉटेल आहे और डैडी ने दिया 1000 रुपया आणि वडिलांनी दिले 1000 रुपये बोला तुम जा करके जो भी है पेट भर के खाओ आणि सांगितलं की जाऊन पोट भरून खाऊ नये। आप जाता नहीं, तुम्ही जात नाही, खाता नहीं, खात नाही भूखा रहता है आणि उपाशी राहता। मैं भूखा हूँ बोलने चुके मला ये है आणि मी उपाशी आहे असं म्हणून काय उपयोग आहे का? नहीं है ना। नाही। देखो एफेसियों 1:3 में लिखा है कि स्वर्ग का सारे थोड़ा भी छोड़ा नहीं सारे आशीष प्रभु ने देगा नहीं दे दिया। आणि 30 करायचं पत्र पहिला अध्याय त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये प्रभूने काय म्हटलं की स्वर्गाचे सारे आशीर्वाद जे आहे ते मी तुम्हाला देईल असं नाहीये तर मी देऊन टाकले। ये दुनिया का बात लेकर के आपको नहीं दिया क्योंकि प्रभु को भी मालूम है दुनिया का बात देगा तो
दुनिया का स्वामी आएगा, उसका एजेंट को भेजेगा, वो लेकर जाएगा. आणि मग जगाच्या कुठल्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या नाही, कारण प्रभूला ठाऊक आहे जगाच्या गोष्टी जर तुम्हाला दिल्या तर त्याचा जो स्वामी सैतान आहे तो आपला दूत पाठवून त्याचं जे आहे ते हिरावून घेईल. ये दुनिया का धन देगा तो शैतान उनके एजेंट को भेजेगा, चोरों को भेजेगा, वो लेकर जाएगा. आणि मग जगाचं धन संपत्ती जर दिली तर मग सैतान काय करेल, त्याचे दूत पाठवेल, म्हणजे काय की चोरांना पाठवेल आणि ते चोरून नेतील. परंतु प्रभु ने जो दिया, आणि प्रभूने जे दिलं ये चोर नहीं चुरा सकता. आणि ते चोर चोरी करू शकत नाही. Praise the Lord. आमेन. और वो अनंतता की बात है, आणि त्या सार्वकालिक जीवनाच्या गोष्टी आहे वो कितना श्रेष्ठ बात है. आणि किती त्या श्रेष्ठ गोष्टी आहे. जो प्रभु के हमें मिला हुआ, प्रभु के ओर से हमें मिला हुआ हर एक बात अतुल्य बात है और अनंतता की बात है. आणि प्रभू पासून मिळालेल्या आपल्याला ज्या गोष्टी आहेत त्या एकदम अमूल्य आणि अतुल्य असं आहे. देखो पुराना नियम का लोगों को जो भी मिला, ये सब दुनियादारी के बात था. कोई भी दूसरा लेकर जा सकता था. वो संकट में पड़ गया तो उसको सांत्वना देने के लिए भी कोई नहीं था. पर तो आज हमारे जीवन में ऐसा नहीं. हमें ये दुनिया की बातों में नहीं, पर तो आज भी बहुत भक्त लोग दुनिया की बात चाहता है, वो बात अलग है. पर तो दिया प्रभु ने स्वर्ग की बात. आणि आपल्या सर्वांना प्रभूने त्या स्वर्गाच्या गोष्टी दिलेल्या आहे, पण तरी सुद्धा पुष्कळ लोक जे आहे त्या जगाच्या गोष्टीची इच्छा आणि आकांक्षा धरून राहतात. दुनिया की बात प्रभु आपको नहीं देगा ऐसा नहीं. आणि जगाच्या गोष्टी प्रभू देणार नाही असं नाही, जरूरत तो सब देगा, आणि गरजेच्या अनुसार सगळं देईल. लेकिन पण आपको ये दुनिया की बातों के और मन नहीं लगेगा. आणि या जगाच्या गोष्टीकडे तुम्ही आपलं मन लावू नका स्वर्गीय बातों. आणि स्वर्गीय गोष्टींकडे. इसलिए प्रभु यीशु मसीह में पिता ने रखा हुआ हर एक लोग सदा आनंद रहना. फिर निरंतर प्रार्थना में लगे रहो. अरे वाह, ऐसा कैसे हो सकता? आणि असं कसं शक्य आहे. निरंतर प्रार्थना में लगे रहो. आणि निरंतर प्रार्थनेमध्ये राहा. संभव है क्या? शक्य आहे का. प्रियो, हमें निरंतर प्रार्थना जीवन में जाना है. आणि प्रेरणा आपल्याला निरंतर प्रार्थनामय जीवन जगायचंय. मेरा प्रभु ने वो संभव है इसलिए बताया. आणि ते शक्य आहे म्हणून प्रभूने करायला सांगितलं. मेरा हमारे यीशु मसीह के लिए बड़ा दृष्टांत है. आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याकरता एक मोठा नमुना आहे. निरंतर प्रार्थना में लेगा रहते. आणि प्रभू येशू ख्रिस्त निरंतर प्रार्थनामय जीवन जगत असे. वो हमें हर एक बातों में आदर्श देकर गया. आणि प्रभूने प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला आदर्श देऊन गेले. प्रभु प्रार्थना के लिए अर्ली मॉर्निंग उठते थे. आणि प्रार्थनेकरता प्रभू एकदम भल्या पहाटे उठत असे. मरकुस 1:15. मार्क त्याचा 1 अध्याय 15 वचन. सॉरी 1:35. मार्क त्याचा पहिला अध्याय 35 वचन. और प्रभु रातभर प्रार्थना करता था. आणि प्रभू रात्रभर प्रार्थना करत असे. लूका 6:12. लूक 6 अध्याय 12 वचन. प्रभु प्रचार करने के बाद में सीधा प्रार्थना में जाते थे. आणि प्रचार झाल्यानंतर प्रभू डायरेक्ट प्रार्थनेमध्ये जात असे. प्रचार करने से पहले प्रार्थना में जाते आणि थे. प्रचार करण्याच्या अगोदर प्रार्थनेमध्ये जात असे. कोई भी विषय सामना करने से पहले प्रार्थना करते थे. आणि कुठल्याही विषयाचा सामना करण्याच्या अगोदर प्रार्थनेमध्ये जात असे. हर एक बातों में प्रभु का जीवन एकदम प्रार्थना से भरा हुआ जीवन. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभूचं जीवन प्रार्थनेने भरलेलं होतं. ये सब क्लास आपको मिला है. आणि हे सर्व क्लास तुम्हाला भेटला आहे. ये वो सारा वचनों को बार बार आपको अभी पढ़ाने की जरूरत है. आणि या सर्व वचन आता पुन्हा एकदा सांगण्याची गरज नाही. तो हर एक आत्मीय लोग प्रार्थना लगातार करना, ये प्रार्थना जीवन एक लड़ाई के जीवन है, ये बाइबल कहता है. आणि प्रार्थनामय जीवन एक युद्धाचं जीवन आहे हे बायबल आपल्याला सांगतं. और तीसरा बात क्या है? आणि तिसरी गोष्ट काय आहे. हर बात में धन्यवाद करो. आप बताओ, आज सुबह उठने के बाद आणि आज तुम्ही सांगा आज सकाळी उठल्यानंतर कितना धन्यवाद दिया, किती धन्यवाद दिले, कितनी बातों के लिए धन्यवाद दिया. आणि किती गोष्टीसाठी धन्यवाद दिले. बहुत लोग धन्यवाद देना भूल गए. आणि पुष्कळ लोकांनी धन्यवाद द्यायला विसरले. प्रभु का वचन कहता है तो धन्यवाद ही बना रहना. आणि प्रभूचं वचन सांगतं की तू धन्यवादी राहा. आज सुबह उठ के प्रभु आपने मेरा उद्धार किया. आज उद्धार पाया हुआ हम सारे पवित्र लोग मिलकर के आज नासिक में हम लोग आपकी महिमा करने के लिए जाएगा. वो मौका आपने आज और एक बार मुझे दिया, उसके लिए धन्यवाद. कितने नंबर दिया आणि दिया ना. प्रभू तू माझं तारण केलं त्याच्याकरता धन्यवाद. आणि आजच्या या पवित्र पुनरुत्थानाच्या दिवसामध्ये नाशिकच्या पवित्र लोकांसोबत एकत्र येऊन मी तुझी आराधना करायला तू मला संधी देत आहे, म्हणून मी तुला धन्यवाद देतो. अशा प्रकारे किती लोकांनी धन्यवाद दिला. बहुत लोग भूल गया होगा. आणि पुष्कळ लोक विसरले असतील. जरूर कुछ लोग दिया भी होगा. आणि काही लोकांनी दिलं असेल. मैं रोज देना है. आणि दररोज आपल्याला
द्यायचे रोज सवेरे उठने के बाद में प्रभु को धन्यवाद दें। आणि रोज सकाळी उठल्यानंतर प्रभूला धन्यवाद द्यायचा और आहे. एक दिन प्रभु के साथ चलने के लिए प्रभु ने मौका दिया, आणि अजून एक दिवस प्रभू सोबत चालण्याकरता प्रभूने संधी दिली प्रभु को प्रसन्न करने के लिए मौका दिया, आणि प्रभूला प्रसन्न करण्याकरता संधी दिली प्रभु को जीने के लिए मौका दिया, आणि प्रभूला जगण्याकरता संधी दिली प्रभु को पाने के लिए मौका आणि दिया। प्रभूला प्राप्त करण्याकरता संधी दिली. ये बहुत बड़ी बात है। आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. आज मैं इस विषय में आपको थोड़ा प्रकाश देना चाहता हूँ। आणि या विषयामध्ये जरा प्रकाश देऊ इच्छितो. प्रार्थना एक लड़ाई है। प्रार्थना हे एक युद्ध आहे. पड़ोसियों का पत्री उसका 4 अध्याय 12 वचन में कलसीकराचं पत्र 4 अध्याय त्याच्या 12 वचनामध्ये एक अच्छा नया टीम का योद्धा का नाम है एपफ्रादितुस। आणि एक नवीन कराराचा चांगला योद्धा आहे, त्याचं नाव आहे एपफ्रादितुस. बहुत अच्छा बात यहाँ पर बोलता है। आणि खूप चांगली गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे. प्रभु में आने के बाद में अनेक लोगों को ऐसा विषयों में दर्शन नहीं। आणि प्रभू मध्ये आल्यानंतर प्रत्येकाला अशा विषयामध्ये दर्शन नाहीये. एपफ्रादितुस क्या करता था? आणि एपफ्रादितुस तो काय करत असे? वो पड़ोसी मंडली की आत्मिक उन्नति के लिए अच्छा प्रार्थना करते थे। आणि कलसीकराच्या मंडळीला आत्मिक उन्नती प्राप्त करण्याकरता चांगली प्रार्थना करत असे. वो उनके लिए 2 विषय के लिए ज्यादा प्रार्थना करते। आणि त्यांच्याकरता 2 विषयाकरता जास्त प्रार्थना करत असे. हमारे जीवन में हम देखना, हम जो भी जिसको भी मिलता है उनके जीवन का कोई विषय प्रभु हमें दिखाता है तो वो विषय के लिए कई विषय दिखाता है तो उन विषयों के लिए प्रार्थना करना ये एक आत्मिक जन का कर्तव्य है। आणि आपण आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या लोकांना भेटतो त्यावेळेला त्यांचे काही जर विषय आपल्याला समजले तर त्या विषयाकरता आपल्याला प्रार्थना करणं हे आत्मिक लोकांचं कर्तव्य आहे. आप यहाँ पढ़िए कोलोसियों 4:12। एपफ्रास जो तुम में से है हाँ। और मसीह यीशु का दास है, देखो मसीह यीशु का उदास है। तुम्हें नमस्कार कहता है हाँ। और सदा तुम्हारे लिए प्रार्थनाओं में प्रयत्न करता है। देखिए सदा तुम्हारे लिए प्रार्थनाओं में प्रयत्न करता बोले तो लड़ता है, लड़ाई करता है। हाँ। ताकि तुम सिद्ध होकर पूर्ण विश्वास के साथ देखा तुम पहले सिद्ध होना, तुम पहले सिद्ध होना और परमेश्वर की इच्छा पर स्थिर रहो। परमेश्वर की इच्छा में स्थिर रहना। देखा प्रभु में सिद्ध बनना और परमेश्वर की इच्छा में तुम लोग बना रहना आणि प्रभू मध्ये तुम्ही परिपूर्ण व्हायचंय आणि देवाच्या इच्छेमध्ये स्थिर राहायचंय. बहुत बड़ी बात है। मोठी गोष्ट आहे. प्रभु में आने के बाद प्रभू मध्ये आल्यानंतर हमें अनेक लोगों को जिम्मेवारियां हैं। आणि आपल्या प्रत्येकाला जबाबदाऱ्या आहे. आज भी बहुत से लोग मैं बोला ना, पिछले हफ्ता में भी मैं बोला, किसी को बुरा लेने के लिए नहीं बोला भाई, लोग अभी भी एक दृष्टि रूप में आता है, ऐसा चलता है। आणि मागील आठवड्यामध्ये सुद्धा बोललो की लोक एक पाहुण्याप्रमाणे येतात आणि निघून जातात. ऐसा नहीं प्रयोग। आणि असं पाहुण्याप्रमाणे नाही येऊन जायचं. मंडली बोलेगा तो वो प्रभु का घर है, मंडळी म्हटलं म्हणजे प्रभूचं घर आहे उसमें हरेक को जिम्मेवारी है। आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाला जबाबदारी आहे. मंडली बोलेगा तो वो प्रभु का शरीर है, आणि मंडळी म्हटलं म्हणजे प्रभूचं शरीर आहे. शरीर में सबको उसका उसका काम है, आणि शरीरामध्ये प्रत्येक अवयवाला आपापलं काम आहे हरेक को काम है। आणि प्रत्येकाला काम आहे. अगर कोई भी अगर नहीं समझता मेरा काम क्या है, इसका मतलब वो व्यक्ति एकदम मतलब एक प्रकार बोलेगा तो वो एक उदार नहीं पाए हुआ लोगों का तुल्य व्यक्ति बन आणि जाए। मग एखाद्या व्यक्तीला जर आपली काय जबाबदारी आहे जर समजत नाही याचा अर्थ असा झालाय की त्याचं तारण सुद्धा नाही झालेलं. तो बहुत डेंजर बात है। आणि खूप भयंकर गोष्ट आहे. हमको हरेक लोगों को जिम्मेवारी है। आणि आपल्याला प्रत्येकाला जबाबदारी आहे. अभी देखिए एपफ्रादितुस पड़ोसी मंडली का एक अंग होने कारण उन्होंने 2 विषय के लिए मंडली के लिए प्रार्थना कर रहा है। आणि एपफ्रास जो आहे तो मंडळीचा एक भाग असल्या कारणाने मंडळी करता 2 विषया करता तो प्रार्थना करत आहे. भली बात तुम लोग मसीह में सिद्ध हो जाए। आणि पहिली गोष्ट तुम्ही ख्रिस्तामध्ये परिपूर्ण व्हा. प्रभु एक भी जन मेरी मंडली का एक भी जन आत्मिक जीवन में कमजोर नहीं होना चाहिए। आणि माझ्या मंडळीचा एकही व्यक्ती आत्मिक जीवनामध्ये दुर्बल व्हायला नको. वो बालकपन की अवस्था में नहीं रहना आणि चाहिए, बाल्य अवस्थेमध्ये त्याने राहिला नको. बचपना का अनुभव में नहीं रहना चाहिए। आणि तो एक बाल्य अवस्थेमध्ये राहू नये. वो बिल्कुल वो सिद्ध बनना है प्रभु। आणि त्याने परिपक्व किंवा परिपूर्ण व्हायचंय. ओ ये बहुत बड़ी बात है। आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. मंडली का जो भी लोग आत्मीय जीवन में परिपक्व नहीं बनता है तो उनके लिए खास करके जो भी आत्मिक जीवन बिताता है वो लोग दूसरा प्रार्थना करना चाहिए। आणि मग जो कोणी आत्मिक जीवन जगू इच्छितो त्याने इतर लोकांकरता प्रार्थना जगायला पाहिजे. Praise the Lord. Praise the Lord. करता है क्या? करतात का? जरूर कुछ लोग जरूर करता है। आणि काही लोक निश्चित करतात. देखो मानो
तो पौलुस मला अपना जिम्मेवारी के बारे में समझाने के टाइम पर वही पड़ोसियों का पत्री में है, वो कहता है उसका पहला अध्याय का 28-29 वचन में, गलतीकाराचं पत्र पहिला अध्याय 28-29 वचनामध्ये इसका प्रचार करके हाँ, हम हर एक मनुष्य को चेतावनी देते हैं हाँ, और सारे ज्ञान से हर एक मनुष्य को सिखाते हैं हाँ, कि हम हर एक व्यक्ति को हाँ। मसीह में सिद्ध करके उपस्थित करें। देखा, मसीह में सिद्ध करके उपस्थित करे हर एक लोगों को। मैं आपको दिल की गहराई से बोलता हूँ, सच्चा दिल से प्रभु आणि को, तुम्हाला एकदम खऱ्या अंतःकरणाने सांगत है आहे ना, प्रभु ने दिया हुआ, यहाँ पर बैठा हुआ हर एक पवित्र लोग, आणि प्रभूने दिलेले या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक पवित्र भक्ताला है ना, मसीह में सिद्ध होकर के उपस्थित करना मेरा दिल का गहरा चाहत है। आणि ख्रिस्तामध्ये परिपूर्ण करून त्याच्या समोर उभं करणं ही माझ्या हृदयाची इच्छा आहे। है ना, मैं प्रभु को प्रेम करने के बाद में सबसे ज्यादा प्यार करता हूँ मंडली से। आणि प्रभूला जे मी प्रेम करतो त्याच्यानंतर सगळ्यात जास्त जे प्रेम करतो ते मंडळीवर। Praise the Lord। मंडली हर प्रकार, जैसा थेसलोनिके मंडली के बारे में जो लिखा हुआ, एक सच्चा आदर्श का मंडली बैठा, आणि ज्याप्रमाणे थेसलोनिकराच्या मंडळी संबंधाने लिहिलं त्याप्रमाणे एक आदर्श अशी मंडळी आपण राहायला पाहिजे। थेसलोनिके मंडली के बारे में क्या बोला, आणि थेसलोनिकराच्या मंडळी संबंधाने काय लिहिलंय? है ना, उसका पहला अध्याय का 6 वचन, तुम बड़े पहिलं थेसलोनिकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याचं 6 वचन। तुम बड़े क्लेश में हाँ, पवित्र आत्मा के आनंद के साथ हाँ, वचन को मानकर हाँ, हमारी और प्रभु की सी चाल चलने लगे, हाँ, और यहाँ तक कि मकदूनिया और अखाया के सब विश्वासियों के लिए हाँ, तुम आदर्श बने। तुम आदर्श बने। देखा है, वापस बना उसका 8 वचन, क्योंकि तुम्हारे यहाँ से न केवल मकदूनिया हाँ, और अखाया में प्रभु का वचन सुनाया गया, हाँ, पर तुम्हारे विश्वास की जो परमेश्वर पर है हाँ, हर जगह ऐसी चर्चा फैल गई है हाँ, कि हमें डरने की आवश्यकता ही नहीं। हाँ, मतलब उसका 7 वचन में और जोर देना। यहाँ तक कि मकदूनिया हाँ, और अखाया के सब विश्वासियों के लिए हाँ, तुम आदर्श बने। तुम आदर्श बना। आणि तुम्ही त्या मंडळांकरता आदर्श असे झाला। Praise the Lord। Praise the Lord। बहुत लोगों के बीच में एक सुंदर आदर्श बनकर जीना, आणि पुष्कळ लोकांच्या मध्ये एक चांगला आदर्श होऊन जीवन जगा। है ना, मतलब नासिक में बहुत से मंडली रहेगा, आणि नाशिक मध्ये पुष्कळ मंडळे राहील, लेकिन नासिक का मंडली एक आदर्श है। आणि नाशिकची मंडळी एक आदर्श राहायला पाहिजे। हाँ, उसका जिम्मेवारी किसका है? आणि त्याची जबाबदारी कोणाची आहे? हर एक इंडिविजुअल का है। आणि प्रत्येक वैयक्तिक लोकांची ती जबाबदारी आहे। मैं जिस मंडली में अगर जाता हूँ, आणि ज्या मंडळीमध्ये मी जातो वो मंडली एक आदर्श होना चाहिए करके इच्छा जरा प्रभु दास का दिल में होना चाहिए, ऐसा है क्या? आणि ती मंडळी एक आदर्श राहायला पाहिजे, ही इच्छा फक्त प्रभूच्या दासाची राहायला पाहिजे का? सबके सबके दिल लिए। आणि सगळ्यांची राहायला पाहिजे। एक बात आपको बताओ, एक गोष्ट तुम्हाला सांगू, जैसे अभी आप लोग ऐसे बैठा है, आणि जसं तुम्ही या ठिकाणी बसलेले आहात कोई आपके पास आया, आणि जर तुमच्या कोणी जवळ आलं आपका बगल का कुर्सी खाली है, आणि तुमच्या शेजारची खुर्ची जर रिकामी आहे, मैंने कई बार देखा, पुष्कळ वेळा मी पाहिलं, कई लोग रहता है तो आत्मा में रहता नहीं। आणि काही लोक बसलेले असतात तर ते आत्म्यामध्ये नाही बसत, अभी साइड में बैठा है, आणि जर बाजूला बसले अभी उनको पोज करके जाना पड़ेगा, आणि मग त्याला तुम्हाला ओलांडून जावं लागेल, तो पोज करके जाएगा तो थोड़ा सा लगेगा, आणि थोडं आपल्याला ओलांडून जाईल तर थोडंसं धक्का लागेल, तो लोग दांत पीसते हैं, आणि मग त्यावेळेला लोक दात खातात, जो नहीं संभाल कर गया, आणि मग सांभाळून का नाही गेला? उसको देखने के टाइम पर एक मुस्कुराहट भी नहीं दिया, आणि त्याच्याकडे पाहत असताना एक स्मित हास्य पण नाही केलं, ऐसा लगता है कोई दुश्मन आ गया, आणि असं वाटतं की कोणी शत्रू आला। ऐसा नहीं करना। असं नका करू प्रियांनो। ऐसा लोग मंडली के लिए ठोकर है। आणि असे लोक मंडळी करता ठेच लागण्याचं कारण आहे। प्रियो, हमारे पास में कोई आ गया तो पहले बात उसको ये मुस्कुराहट देना, आणि जर आपल्या जवळ कोणी आलं तर सगळ्यात पहिले त्याला पाहून आपल्याला स्मित हास्य और द्यायचं, उसको बैठने के लिए अपना जगह दे देना, अपन उसकी बगल में बैठ जाना। आणि त्याला बसण्याकरता आपली जागा द्यायची आहे आणि आपण शेजारी बसायचंय, थोड़ा सा सीखो ना तुम, आणि थोडस शिका ना, थोड़ा नम्र बनना सीखो, थोडं नम्र व्हायला शिका, प्रभु के साथ जुआ लेना सीखो, आणि प्रभू सोबत झू घ्यायला शिका, कुछ तो प्रभु से सीखो। आणि काही तर प्रभू पासून शिका। मतलब मैं आपको बताना चाहता हूँ, मैं इधर एक लोग गिरे प्रार्थना की लड़ाई में बैठा इधर, आणि मी या ठिकाणी एक लोकांच्या प्रार्थनेच्या युद्धाकरता मी बसलोय। मुझे मालूम है एक लोगों का थोड़ा कोई स्वभाव मालूम
आणि एक एक लोकांचा थोडाफार स्वभाव मला ठाऊक आहे अभी मेरे को मालूम है अभी एक परीक्षा होने वाला है, आणि मला माहित आहे एक परीक्षा होणार आहे इसलिए प्रभु ये परीक्षा में दोनों विजय पाए, आणि या परीक्षेमध्ये दोन्ही परीक्षेमध्ये विजय प्राप्त करा ये आने वाला शरीर में है तो उसको ऐसा देखते ही इसको इतना गुस्सा से देखता है, तुरंत वो गुस्सा से भी बैठेगा उधर। आणि मग येणारा काय आहे की जो काय एवढं रागाडी पाहतो आणि मग तो येऊन तिथं रागाडी बसेल, होता ही नहीं। असं होतं का नाही? कई लोगों का जीवन में अनुभव में आया होगा। आणि काही लोकांच्या जीवनाच्या अनुभवामध्ये आलं असेल मैं आपको बहुत नम्र दिल से बोलना चाहता हूँ, आणि खूप नम्र हृदयाने मी सांगू इच्छितो हमको थोड़ा कुछ आत्मा का अगुवाई लेकर के चाहे तो तकलीफ में भी नीचे बैठ जाओ, कोई बात नहीं। आणि आत्म्याची वाणी प्राप्त करून जर खाली बसायला जर मिळालं तरी चालेल। इसरो प्रभु की उपस्थिति में आया, आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये आलो, हमें नम्र होना है। आपण नम्र व्हायचं आहे। अपन जितना नम्र बनेगा आपण जेवढं नम्र होऊ आनंददायी में प्रभु उसका उतना ऊंचा करेगा। आणि सार्वकालिक जीवनामध्ये आपल्याला प्रभु तेवढं उंच करेल। हमारा हर एक कामों का नम्रता स्वरूप देखता है आपल्या प्रत्येक कामाचा नम्रपणा स्वर्ग पाहतो। ना। कई बार लोग मतलब इसी प्रकार बैठने के ऊपर तक उनका घमंड उतरा नहीं, आणि अशा प्रकारे बसण्याच्या त्या जागेवरून सुद्धा असणारा जो अहंकार आहे तो लोकांचा कमी नाही झाला, अपना कमी समझो। आणि आपली कमतरता समजा प्रियांनो। की उपस्थिति में नहीं तो कहाँ पर ये बात समझेगा। आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये नाही तर मग कुठे या गोष्टी समजेल। देखो नम्र बने, आपण स्वतःला नम्र करा है ना। दूसरे को आत्मिक उन्नति में उनको ले चलने के लिए एक उपकरण बैठ जाए। आणि इतर लोकांना आत्मिक जीवनामध्ये वाढण्याकरता एक उपकरण असावा। प्रेज लॉर्ड। बहुत बोझ रहता है। आणि खूप ओझं राहतं। अभी पौलुस कहता है पौल असं म्हणतो मैं क्या करता हूँ, मी काय करतो। आगे पढ़ना होता है 29। त्याचं 29 वचन वाचा। आप 28 पढ़ा, 29 पढ़ो। इसीलिए पड़ोसियों पहला अध्याय का 28 पढ़ा, 29। इसी के लिए मैं उसकी उस शक्ति के अनुसार हाँ। जो मुझ में सामर्थ्य के साथ प्रभाव डालते हैं हाँ। तन मन लगाकर परिश्रम भी करता हूँ। देखा, मतलब ये मेरा कोई ताकत नहीं, आणि हे माझं काही सामर्थ्य नाही, प्रभु मुझ में सामर्थ्य देता है। आणि प्रभू मला सामर्थ्य देतो। वो सामर्थ्य के अनुसार आणि त्या सामर्थ्याच्या अनुसार देखो, कभी भी कोई भी काम करता है तो हम अपनी तरफ से नहीं करना, आणि प्रियांनो कधीही कुठलंही काम करतो तर ते आपल्या सामर्थ्यामध्ये नाही ये करायचं, सब प्रभु के आत्मा का अधीन होकर करना। आणि सगळं काही प्रभूच्या आत्म्याच्या अधीन राहून करायचंय। चलो, आज बहुत बार आत्मिक जीवन का बहुत बात लोगों ने सीखा नहीं। आणि आत्मिक जीवनामधल्या असणाऱ्या पुष्कळ गोष्टी लोकांनी नाही शिकल्या। आज के दिन में सुबह उठने के बाद में एक बार भी आत्मा का फल देखा, आणि आज सकाळी उठल्यानंतर एकदा तरी आत्म्याचं फळ तुम्ही पडताळलं का? बहुत बार लोग देखते हैं, आणि पुष्कळ वेळा लोक नाही पाहत, क्योंकि एक व्यक्ति को फल से मालूम पड़ता है। आणि प्रत्येक मनुष्य त्याच्या फळाच्या द्वारे ओळखला जातो। जो आत्मा पाया हुआ लोग एक आत्मिक जन्म में आत्मा का फल होना चाहिए। आणि आत्मा प्राप्त झालेल्या लोकांच्या जीवनामध्ये ते एक आत्मिक फळ असलं पाहिजे। मेरा प्रभु क्या देखता, प्रभू काय पाहतो? फल देखता, फळ पाहतो, फल देखता। फळ पाहतो। हाँ, प्रभु मानव कितना इसमें वरदान है, इतना क्या खूबी है वो नहीं देखता, आणि त्याच्यामध्ये किती कृपादान आहे, किती वैशिष्ट्य आहे हे प्रभू पाहत नाही, प्रभु फल देखता। प्रभू फळ पाहतो। हमारे में वो फल होना चाहिए। आपल्यामध्ये जे फळ असलं पाहिजे। अभी हम प्रेषित पौलुस कहता है आणि या ठिकाणी प्रेषित पौलाच्या प्रकारे म्हणत आहे, वे मंडली के प्रति आणि मंडळी संबंधाने अनेक लोगों को मसीह में सिद्ध करके उपस्थित करने के लिए प्रभु ने मुझे दिया हुआ उस सामर्थ्य के अनुसार मैं हल्का रीति में काम करता है। ऐसे तन मन लगा करके वो प्रयोग जानना भी। आणि प्रत्येक विश्वासू जो प्रभूने मला दिलेला आहे त्याला ख्रिस्तामध्ये परिपूर्ण बनवण्याकरता मी साधारण रीती नाही तर संपूर्ण सामर्थ्याने तन मनाने मी प्रयत्न करतो। मतलब ये तन मन लगा करके खबर को वो भी एक लड़ाई है। आणि तन मनाने आपण एखाद्या करता परिश्रम करणं ते सुद्धा युद्ध आहे। आज प्रभु की उपस्थिति में आने के लिए एक लड़ाई लड़ा, आणि आज प्रभूच्या उपस्थितीमध्ये येण्याकरता एक युद्ध लढले का? है ना। आपको मालूम होना चाहिए प्रियो, हम लोगों का आत्मिक जीवन की यात्रा का एक एक कदम में लड़ाई रहता है। आणि आपल्या आत्मिक जीवनाच्या प्रवासामध्ये एक एक पावलावर युद्ध राहतं, है ना। तो इसलिए अभी यहाँ पर हमें तन मन, अभी दोस्त तन मन लगा करके वो प्रयास कर रहा है, उसका एक भाग है प्रार्थना। आणि प्राण जो आहे तो संपूर्ण तना मनाने ते युद्ध करत आहे, त्याचा एक भाग आहे ती म्हणजे प्रार्थना। अभी हमें दूसरे के प्रति हमारे अंदर इच्छा है, बोझ है, वो व्यक्ति के लिए क्या करेगा,
तन मन लगा करके प्रयास करेगा या लड़ाई करेगा। आणि एखादा व्यक्ती जो प्रभूमध्ये नाही त्याला प्रभूमध्ये येण्याकरता किंवा त्याला प्रभूमध्ये वाढण्याकरता जर इच्छा आहे तर आपण संपूर्ण त्यांना मनाने त्याच्याकरता प्रार्थना करायची आहे. तो हम लोग हर एक मसीह व्यक्ति, हर एक विश्वासी ये परख कर देखना है कि मेरे जीवन में मैं किसी के प्रति तन मन लगा करके प्रयास किया है। आणि आपण प्रत्येक विश्वसणाऱ्या संबंधाने आपण स्वतःला पडताळून बघायचंय की त्या व्यक्ती संबंधाने मी संपूर्ण त्यांना मनाने प्रार्थना केली आहे का नाही. उनको मसीह में सिद्ध करने के लिए मेरी तरफ से मैं तन मन लगा करके मैंने प्रयास किया है। आणि त्यांना ख्रिस्तामध्ये परिपक्व करण्याकरता मी माझ्याकडून संपूर्ण त्यांना मनाने प्रयत्न केला आहे का. प्रभु जरूर भक्तों को बोझ देता है। आणि प्रियानो प्रभू निश्चित भक्ताला जोर देतो. इस प्रकार भी अगर प्रभु के हाथ में आप इस्तेमाल होता है तो आनंदता में आप बहुत बड़ा आशीष पाएंगे। आणि अशा प्रकारे जर प्रभूच्या हातामध्ये जर तुम्ही उपयोगात येता तर सार्वकालिक जीवनामध्ये तुम्ही खूप मोठ्या पारितोषिकाचे तुम्ही पात्र व्हाल. आपका प्रार्थना का बाकी लोगों को सबको जरूरत है। आणि तुमच्या प्रार्थनेची इतर लोकांना गरज आहे. मैं आपको एक बात पूछूं, एक गोष्ट विचारू, कितने लोग सच्चे दिल से फिर आत्मकला करना कुछ बोलना नहीं, सोचो कितने लोग रोज मंडली के सारे पवित्र लोगों के लिए प्रार्थना करते हैं। आणि तुम्ही हात नका वर करू पण तुम्ही विचार करा की दररोज मंडळी करता सगळ्या लोकांकरता किती लोक प्रार्थना करता. Praise the Lord. हैं? मैं बहुत बोझ के साथ आपको बोलना चाहता हूँ। आणि खूप ओझ्यासह मी तुम्हाला सांगू इच्छितो. रोज सवेरे एक नया दिन देने के बाद आणि दररोज सकाळी एक नवीन दिवस दिल्यानंतर है ना, पहले बात मैं प्रभु का वाणी सुनने से पहले मैं किसको सुनता नहीं। आणि सगळ्यात पहिले प्रभूची वाणी ऐकण्याच्या अगोदर मी कोणाच ऐकत नाही. इसका मतलब याचा अर्थ क्या मतलब? याचा अर्थ काय. प्रभु का वाणी सुनने से पहले किसी का नहीं सुनता, उसका अर्थ क्या है? आणि प्रभूची वाणी ऐकण्याच्या अगोदर मी अजून कोणाच ऐकत नाही. याचा अर्थ वचन पढ़ना. वचन पढ़ना, वचन वाचणं. वचन पढ़ना, वचन वाचणं. प्रभु का वचन पढ़ने के बाद में बाकी आरंभ। आणि देवाचं वचन वाचल्यानंतर मग बाकीच्या गोष्टीला सुरुवात. प्रभु का वचन पढ़ने के समय में प्रभु मेरे से बात करता, आणि प्रभूचं वचन वाचत असताना प्रभू माझ्याशी बोलतो. के बाद में प्रभु कुछ बोलने। आणि मग त्याच्यानंतर मग दुसऱ्या गोष्टी. Praise the Lord. बहुत बड़ी बात। आणि मोठी गोष्ट आहे. रोज प्रभु को सुनना आणि दररोज प्रभूला ऐकायचंय. और रोज प्रभु में आरंभ करना आणि दररोज प्रभू मध्ये सुरुवात करायची. और अंधु भी प्रभु में करना। आणि शेवटही प्रभू मध्ये करायचं हर आहे. एक पवित्र लोगों को विनती करता हूँ, आणि प्रत्येक पवित्र भक्ताला मी विनंती करतो आप सोने के लिए जाने से पहले आणि तुम्ही झोपायला जायच्या अगोदर कम से कम आप शायद सवेरे पढ़ा हुआ अध्याय क्यों ना हो, ये अध्याय से आज प्रभु ने क्या मुझे बात किया था, आज वो बात तो मेरे जीवन में पूरा हुआ कि नहीं, एक बात फर्क करके उन वचनों को भी शायद आप ध्यान करके, आप सिर्फ पढ़ाई करने के लिए मैं नहीं बोलता हूँ, आप वचन को ध्यान कर। आणि मग तुम्ही रात्री झोपण्याकरता जाण्याच्या अगोदर सकाळी उठल्यानंतर जे वाचलेलं वचन आहे त्या वचनावर तुम्ही कमीत कमी मनन करायचं आहे आणि स्वतःला पडताळून बघायचं आहे की सकाळी प्रभूने मला ज्या गोष्टी करायला लावल्या त्या गोष्टी मी केल्या किंवा नाही. अशा प्रकारे कमीत कमी एवढ्या छोट्या प्रमाणामध्ये दररोज आपण पारखून बघायचं. मी तुम्हाला फक्त वचन वाचायला सांगत आहे असं नाहीये, तर वचनाच्या अनुसार माझं जीवन बदललेलं आहे का नाहीये ते तुम्हाला पारखायचं आहे. लोग ऐसा करते हैं, आणि किती लोक असं करतात. करना करा प्रियांनो. आप प्रभु का वचन पढ़ने के बाद में ये वचन से प्रभु मेरे से क्या कह रहा है, कभी अपने आप को ध्यान किया? आणि आज प्रभूचं वचन वाचत असताना हे वचन आज मला काय म्हणत आहे कधी तुम्ही मनन केलं, पारखलं का. या एक तसल्ली के लिए एक चाबूक पढ़ लिया, छोड़ दिया, आणि काय एक समाधानाकरता फक्त एक अध्याय वाचला आणि सोडून दिला. ये सब कपट भक्तों का चिन्ह है। आणि हे सर्व कपट भक्ताचं चिन्ह आहे. क्योंकि हो सकता है कोई पूछेगा तो बोलेगा हाँ मैंने वही पढ़ा, आणि मग होऊ शकतं कोणी जर विचारलं तर मग त्याला सांगता येईल की हा मी एक अध्याय वाचला. प्रियो हम दुनिया को दिखाने के लिए भक्ति करता है क्या? आणि प्रियांनो जगाला दाखवण्याकरता आपण भक्ती करतो का. नहीं, नाही प्रियांनो, हम सबके साथ चलते हैं, आपण प्रभू सोबत चालतो. हम लोग बिल्कुल प्रभु दुनिया से प्रभु के लिए अलग है वो लोग। आणि आपण या जगापासून प्रभू करता वेगळे केलेले लोक आहोत. हमारा हर एक बातों में प्रभु प्रसन्न
प्रसन्न होना चाहिए। आणि आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभू प्रसन्न व्हायला पाहिजे. यहाँ पर प्रेषित पौलुस कहता है, आणि या ठिकाणी प्रेषित पौल अशा प्रकारे सांगत आहे. प्रभु ने मुझे दिया हुआ उस अनुग्रह के अनुसार, आणि प्रभूने दिलेल्या त्या कृपेच्या अनुसार, प्रभु ने मुझको दिया हुआ अनेक पवित्र लोगों को, आणि प्रभूने मला दिलेल्या प्रत्येक पवित्र भक्ताला मसीह में सिद्ध करके उपस्थित करने के लिए तन मन लगा करके मैं प्रयास करता हूँ। आणि त्याला ख्रिस्तामध्ये परिपूर्ण बनवण्याकरता मी त्यांना मनाने प्रयत्न करतो. हर एक पवित्र लोग ये जिम्मेवारी लेना पड़ेगा। आणि प्रियानो, प्रत्येक पवित्र भक्तांनी ही जबाबदारी घ्यायची आहे. ऐसे तो हमारे बीच में एक भी कमजोर नहीं होगा। आणि असं जर आहे तर आपल्यामध्ये एकही दुर्बल राहणार नाही. मैं आपको और एक नम्र विनती करता हूँ, अजून एक नम्र विनंती करतो, जितना तक हो सके आणि जेवढं शक्य आहे कम से कम मतलब महीना में एक बार, इवन साल में एक बार, हर एक पवित्र लोगों का हर एक घर मैंने विजिट किया, ऐसा एक निर्णय ले। आणि कमीत कमी महिन्यातून एकदा किंवा कमीत कमी वर्षातून एकदा प्रत्येक पवित्र भक्ताच्या घराला मी भेट दिली असं सांगता आलं पाहिजे. Praise the Lord. कितने लोग ऐसा निर्णय लेगा? आणि किती लोक असा निर्णय घेतील? इधर ऐसा बहुत लोग रहेगा क्योंकि कई सालों से कहीं किसी का घर में कभी विजिट नहीं किया। आणि या ठिकाणी कदाचित पुष्कळ लोक असे राहतील की ज्यांनी कितीतरी वर्षापासून त्यांच्या घराला भेट दिली नाही. ठीक है, मैं जॉन सिस्टर जैसा तकलीफ परेशानी में है उनका बारे में नहीं बोल रहा, आणि जसं जॉन सिस्टरला त्रास आहे तर त्यांच्या संबंधाने नाही म्हणत आहे. वो तो घर में बैठकर प्रार्थना करेगा तो बहुत हो गया। आणि त्यांनी घरात बसून जर प्रार्थना केली तरी ते पुरेसे आहे. अपना वहाँ सिस्टर उनके लिए उनके प्रति भी नहीं बोल रहा हूँ। आणि जे वॉस सिस्टर आहे त्यांच्या संबंधाने पण नाही बोलत आहे. मतलब जैसे अनावकान जी है, ऐसा जो भी है, अनावकान तो बहुत भागता है। आणि धनोरकर अंकल तर खूप पळतात. लेकिन ऐसा कई लोग हैं जो कि उनको चलने में बहुत तकलीफ है, आणि काही असे पुष्कळ लोक ज्याला चालण्याकरता त्रास आहे उनके बारे में नहीं बोल रहा हूँ। त्यांच्या संबंधाने नाही. परंतु जो आप चल फिर सकता है, आणि जे तुम्ही चालू फिरू शकता, प्रियो, इसका महत्व आप जानना, प्रभु के उपस्थिति में आप कितना आदर पाएंगे। आणि याचं महत्व तुम्ही जाणा की प्रभूच्या उपस्थितीमध्ये तुम्ही किती आदर प्राप्त कराल. हमारे प्रिय प्रभु का इच्छा जानना प्रिय। आपल्या संबंधाने प्रभूची इच्छा जाणून घ्या. और आप एक घर में जब पहुंच जाएगा, आणि ज्या वेळेला तुम्ही एका घरामध्ये पोचाल, मैं विश्वास करता हूँ उनका दिल में बहुत खुशी हो जाएगी। आणि मी विश्वास करतो त्यांच्या हृदयामध्ये खूप आनंद येईल. आनंद होगा कि नहीं? आनंद होईल का नाही? निश्चय होगा। निश्चित होणार. मैंने सबको अपने घर में बुलाया था, आणि मी माझ्या घरामध्ये सगळ्यांना बोलवलं होतं. लोगों ने सोचा प्रभु दास को परेशान कर देगा, आणि लोकांनी विचार केला प्रभूच्या दासाला का त्रास द्यायचा, इसलिए नहीं आए। म्हणून नाही आले. बहुत कम लोग आए। खूप कमी लोक आले. वो तो प्रभु ने बोला था बोझ मुझ पर छोड़ दो। प्रभु का लोग सोचता है क्या सारा बोझ प्रभु को देगा तो कितना प्रभु को तकलीफ होगा, ऐसा बात है। आणि मग प्रभूने म्हटलं तुमचं ओझं सगळं माझ्यावर टाका. म्हणूनच लोकांनी काय विचार केला की सगळंच ओझं प्रभूवर टाकलं तर मग कसं काय होणार. सही बात है। खरं आहे का? समझदार लोग समझ, आणि जे समजदार आहे ते समजले. ज्यादा समझाने की जरूरत नहीं। जास्त समजून सांगण्याची गरज नाही. ओके, प्रभु आपको आशीष दे। प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव. प्रार्थना जीवन एक लड़ाई की जीवन है। प्रार्थना जीवन एक युद्धाचं जीवन आहे. मैं एक और शब्द आपको उसमें बताना चाहूँगा। अजून एक वचन मी तुम्हाला सांगू इच्छितो. पड़ोसियों दूसरा अध्याय का दूसरा वचन में भी पौलुस कहता है, गलातिकराचं पत्र 2 अध्याय 2 वचनामध्ये सुद्धा प्रेषित पौल असं म्हणत आहे, ताकि उनके मनों में शांति हो हाँ। और वे प्रेम से आपस में डटे रहे हाँ। और वे पूरी समझ का सारा धन प्राप्त करें। हाँ, क्या शब्द है प्रिय। आपको शब्द पढ़ने के लिए पर आपको कैसे लगता है? आणि वचन वाचल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं? सबका बाइबल में वैसा बात देखो, प्रभु के दास का दिल का गहरा चाहत आप देखिए। आणि प्रभूच्या दासाच्या हृदयाची खूप मोठी आकांक्षा बघा. हम लोग जो प्रभु में आए हुआ हर एक लोगों में सिर्फ मसीहत दिखना चाहिए। आणि आपण जे प्रभूमध्ये आलो तर आपल्या प्रत्येकामध्ये ख्रिस्तत्व दिसायला पाहिजे. इसलिए प्रभु का दास का दिल में कितना बड़ा बोझ है। आणि म्हणूनच प्रभूच्या दासाच्या हृदयामध्ये केवढं मोठं ओझं आहे. वापस पढ़ना है इसका। ताकि उनके मनों में शांति हो। पहली बात मेरा ऐसा कोई भी प्रभु का लोग नहीं रहना चाहिए जो अशांति में हो। आणि प्रभूचा असा कुठला भक्त राहिला नको की जो अशांतीमध्ये आहे. आगे, और वे प्रेम हाँ। से हाँ। आपस में डटे रहे। ओ कैसा कटे रहना? प्रेम से। प्रेम से कटे रहना।
आणि आपली एकमेकांची गाठ कशी राहायला पाहिजे तर ती प्रेमामध्ये राहायला पाहिजे. प्रेम बहुत थोड़ी दिन की यात्री है. आणि प्रेम खूप कमी वेळाचे आपण प्रवासी आहे. इससे अपन एक दूसरे से मानो अलग रहना. आणि एकमेकापासून दूर का राहायचं, इसलिए किसी के बारे में बुरा सोचना. आणि का कोणा संबंधाने वाईट विचार करायचा. उनका एक अवस्था हम पूर्ण रूप में नहीं जानते, आणि प्रत्येकाची अवस्था संपूर्णरित्या आपल्याला ठाऊक नाही. लेकिन हम उनको प्रभु में देखना आणि आपण त्यांना प्रभूमध्ये पाहायचंय और उस प्रभु का प्रेम से हमें प्रेम करना. आणि ख्रिस्ताच्या प्रेमाच्या द्वारे आपण त्यांच्यावर प्रेम करायचंय. कितना बड़ी बात है. किती मोठी गोष्ट आहे. है ना. हम आत्मा पाए हुए लोग हैं. आपण आत्मा प्राप्त झालेले लोक आहोत. आपको मालूम है जब एफएससी 4 अध्याय का 30 वचन में लिखा है, आणि पिस्कराचं पत्र 4 अध्याय त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये लिहिलंय. और मेल के बंधन में आत्मा की एकता रखने का यत्न करो. देखा आत्मा की हमारा एकता कैसा है. आणि आपली ऐक्यता कशी आहे. आत्मा की एकता. आत्म्याची ऐक्यता. जो हमने सभी ने एक ही आत्मा पाया. आणि आपण प्रत्येकाने एकच आत्मा प्राप्त केला. हाँ, उस आत्मा में हम एक बन कर रहे हैं. आणि त्या आत्म्यामध्ये एक होऊन राहायचंय. मैं आपको दिल से आपको बताता हूँ, आणि मी हृदयाने तुम्हाला सांगतो, जिन्होंने भी नया जन्म पाया है, आणि ज्याचा कोणाचा नवा जन्म झालाय उन सभी में प्रभु यीशु मसीह. आणि त्या प्रत्येकामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे. मेरा प्रभु यीशु मसीह में विश्वास करने के लिए जिसको भी अनुग्रह मिला प्रियो उसमें यीशु मसीह है. आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याकरता ज्याच्या कोणावर कृपा झालेली आहे त्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे. अब यीशु मसीह के साथ व्यवहार करेगा, जैसा व्यवहार करेगा ऐसा उनके साथ भी करो. आणि ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्तासोबत तुम्ही व्यवहार कराल त्याचप्रमाणे आपल्या भावा बहिणी सोबत व्यवहार करा. जब फिलिमोन को पौलुस पत्र लिखने के टाइम पर क्या बोला. आणि फिलोमोनला पत्र लिहित असताना प्रेषित पौल काय म्हटला. फिलिमोन अभी ये पहले तेरा गुलाम था जरूर. आणि मग हे फिलोमोन तू हा तुझा अगोदर गुलाम होता. ओनेसिमुस पहले तुम्हारा गुलाम था. आणि ओनेसिमुस पहिले तुझा गुलाम होता. अभी वो गुलाम नहीं, आता तो तुझा गुलाम नाही. वो तेरा भाई है. आणि तो तुझा भाऊ आहे. ये जो मुझको तू आदर करता है उसी आधार में उसके साथ भी करना. आणि मग ज्याप्रमाणे तू माझा आदर करतो त्याचप्रमाणे तुला त्याचा आदर करायचा आहे. क्या समझा. काय समजलो. वो अपने साथ मुझे अपने टेबल में बैठा करके हम मिलकर खाना खाता है ना, ऐसा आगे को ओनेसिमुस को भी ये गुलाम है इसको नीचे इसे नहीं मेरी साथ जो मुझको बैठा करके मुझे खाना खिलाया ऐसा तुम उनको भी बैठा करके मिलकर खाना खाना. आणि ज्याप्रमाणे तुझ्या टेबलावर बसण्याकरता तुम्हाला पाचारण केलं आणि मला तुझ्या टेबलावर जेवण करण्याकरता संधी दिली त्याचप्रमाणे ओनेसिमुसला सुद्धा तुला काय करायचं आहे त्याला बोलून तू आपल्या सोबत आपल्या टेबलावर जेवण चालायचं आहे. हा विचार नाही करायचा की हा तर माझा गुलाम आहे. ये सिर्फ मस्जिद का खूबी. आणि हे आहे ख्रिस्तत्वाचं चिन्ह किंवा वैशिष्ट्य. हम हमेशा किसी को भी तुच्छ या नीच करके कभी सोचने नहीं. आणि नेहमी आपण इतर लोकांना तुच्छ किंवा नीच असं नाही समजायचं. हो सकता है उनके पास गाड़ी नहीं होगा, पाव चलने वाला है. आणि कदाचित त्यांच्याकडे गाडी नसेल ते पायी चालणारे असतील. उनके पास घर नहीं होगा, झोपड़ी में रहता है. आणि कदाचित त्यांच्याकडे घर नसेल ते झोपडपट्टीत राहत असतील. पहनने के लिए अच्छा ड्रेस नहीं होगा, आणि घालण्याकरता चांगले कपडे नसतील. लेकिन उधार पाया है. आणि जर त्याचं तारण झालेलं आहे हम उस पे किसको देखना है. आणि आपण त्यांच्यामध्ये कोणाला पाहायचंय. प्रभु यीशु मसीह को देखना. येशू ख्रिस्ताला पाहायचंय. Praise the Lord. और हम हर एक लोग ये दर्शन पाएगा तो आणि आपण प्रत्येकाने हे दर्शन प्राप्त केलं तर नासिक मंडली इस पीढ़ी में प्रभु के लिए फिलाडेल्फिया मंडली रहेगा. आणि नाशिकची मंडळी या पिढीमध्ये एक फिलेडेल्फिया मंडळीप्रमाणे राहील. Praise the Lord. एक अच्छा थेसलोनिके मंडली रहेगा. आणि एक चांगली थिस्सलुनीकेची मंडळी राहील. रहना चाहिए कि नहीं. राहायला पाहिजे का नाही. हर एक पवित्र लोग उसके लिए एक अच्छा प्रकाश पाना. आणि प्रत्येक पवित्र भक्ताने त्याच्याकरता एक चांगला प्रकाश प्राप्त करा. वचन में जो भी लिखा है जैसा पेहोई पड़ोसी जिनका 11 वचन. आणि कराचं पत्र 3रा अध्याय त्याचं 11 वचन. उसमें न तो यूनानी रहा, हाँ. न यहूदी, हाँ. न थकता रही, हाँ. न जंगली, न स्तुति, हाँ. न दास और न स्वतंत्र, हाँ. केवल मसीह सब कुछ और सब में है. देखा केवल मसीह सब कुछ और सब पे है. आणि फक्त ख्रिस्त सगळं काही आणि सगळ्यांमध्ये आहे. हर एक लोगों में हमें यीशु मसीह दिखाई देना आणि चाहिए. आपल्याला प्रत्येकामध्ये येशू ख्रिस्त दिसला पाहिजे. वही बात को हमें और भी प्रकाश देने वाले एक शब्द
गलातियों 3 का 28 में है। आणि गलातीकराचं पत्र त्याचा 3रा अध्याय त्याचा 28 वचन. अब न कोई यहूदी रहा और न यूनानी, न कोई दास न स्वतंत्र, न कोई नर न नारी, क्योंकि तुम सब मसीह यीशु में एक हो। हो, तुम सब मसीह यीशु में एक हो. एक है। आणि तुम्ही सगळे ख्रिस्त येशू मध्ये एक आहात. इतना बड़ी बात है आमेन. किती मोठी गोष्ट आहे. ना, हम सब लोग मसीह में एक है। आपण सगळे लोक प्रभू येशू ख्रिस्तामध्ये एक आहे. हमारे जीवन में हमें ये बात को अच्छा रीति में समझे। आपण आपल्या जीवनामध्ये या गोष्टीला खूप चांगल्या प्रकारे समजायचं. एक व्यक्ति मसीह में सिद्ध बनने का अर्थ इस प्रकार का प्रकाश में वो आगे बढ़ना है। आणि एक व्यक्ती ख्रिस्तामध्ये परिपूर्ण बनणं याचा अर्थ तर अशा प्रकारच्या प्रकाशामध्ये त्याने पुढे जायचंय. Praise the Lord. Praise the Lord. हमारे जीवन में हम ऐसा प्रकाश पा रहे हैं क्या? आपण आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचा प्रकाश प्राप्त करत आहोत का? अभी प्रेरित पौलोस का एक नंबर विनती आणि या ठिकाणी प्रेषित पौलाची एक खूप मोठी नम्र विनंती प्रार्थना के बारे में आणि प्रार्थना संबंध नाही. रोमियो का पत्री 15 अध्याय का 30 से 32 तक वचन। रोम त्याचा 15 अध्याय 30 ते 32 वचन. हे भाइयों, हाँ। हमारे प्रभु यीशु मसीह के हाँ। और पवित्र आत्मा के प्रेम का स्मरण दिलाकर हाँ। मैं तुमसे विनती करता हूँ हाँ। कि मेरे लिए परमेश्वर से प्रार्थना करने में हाँ। मेरे साथ मिलकर लवलीन रहो। देखो यहाँ में जो लवलीन शब्द आया, लड़ाई करो वो शब्द है। आणि या ठिकाणी लवलीन राहा असा जो शब्द आलाय ते तुम्ही युद्ध करा असं म्हटलेलं आहे. मेरे लिए आप लोग प्रार्थना में लड़ाई करना। आणि तुम्ही माझ्या करता प्रार्थनेमध्ये युद्ध करा. आगे कि मैं यहूदियों के अविश्वासी से बचा रहूं हाँ। और मेरी वह सेवा जो यरूशलेम के लिए है हाँ। पवित्र लोगों को भाए हाँ। और मैं परमेश्वर की इच्छा से हाँ। तुम्हारे पास आनंद के साथ आकर हाँ। तुम्हारे साथ विश्राम पाऊं। हो क्या, किसके लिए प्रार्थना करना? आणि कशा करता प्रार्थना करायची आहे. भैया यहाँ पर दुनिया की दुनियादारी की कोई बात नहीं है। आणि प्रेम या ठिकाणी जगाची काही गोष्ट नाहीये सर्व प्रभु का महिमा का बात, आणि फक्त प्रभूच्या गौरवाची गोष्ट आहे. इतना श्रेष्ठ बात है। आणि किती श्रेष्ठ आहे प्रेरणो. है ना, हमारे जीवन में हमें ये बातों को अच्छी तरह समझना है। आपण आपल्या जीवनामध्ये या गोष्टीला खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं. हमारा प्रार्थना विषय क्या है? आपली प्रार्थना विषय काय आहे. आज बहुत लोगों को किसके लिए प्रार्थना करना चाहिए मालूम नहीं। आज पुष्कळ लोकांना कोणाकरता प्रार्थना करायला पाहिजे माहित नाही. भैया प्रार्थना प्रार्थना होना चाहिए। आणि प्रार्थना ही प्रार्थनाच असली पाहिजे. हाँ, वो बात मैं आपको एक और इसमें उसी रुपये से वचन पढ़ना चाहता हूँ। वही मानव रोमियो 15 अध्याय का 9 वचन। रोम त्याचा पहिला अध्याय त्याचं 9 वचन. पौलोस का उनके प्रति स्वभाव क्या था? आणि पौलाचा त्यांच्या संबंधाने स्वभाव काय होता. वो हमेशा उनके लिए प्रार्थना करता था। आणि पौल नेहमी त्यांच्या करता प्रार्थना करत अरे असे. रोम में कभी पौलोस गया ही नहीं। रोम में पौलोस कभी गया है? रोम मध्ये पौल कधी गेलाच नाही. उधर का कोई भी व्यक्ति को इंडिविजुअली मिलकर के परिचय नहीं। आणि वैयक्तिक त्या लोकांना भेटला अशा प्रकारची ओळख त्याची नाहीये. सिर्फ सुना फक्त ऐकलंय. अरे हमारा पौलोस के बारे में ना हमारे गांव में बहुत लोग प्रार्थना करते हैं। आणि पॉल ब्रदर संबंधाने आमच्या गावामध्ये लोक खूप प्रार्थना करतात. उसको बहुत लोगों ने कभी एक बार भी देखा नहीं। आणि पुष्कळ लोकांनी एकदा पण त्यांना पाहिलं नाही. तो उनके लिए प्रार्थना हो रहा है। आणि त्यांच्या करता प्रार्थना होत आहे. भाई पौलोस रोम की सारे मंडली के लिए बहुत लोगों का नाम लेकर प्रार्थना करते रहता। आणि पौल जे आहे रोमकराच्या मंडळी करता प्रत्येकाचं नाव घेऊन प्रार्थना करत आहे. प्रार्थना एक बड़ा सेवा है। आणि प्रार्थना एक मोठी सेवा आहे. इसका महत्व आने वाले समय में आपको मैं ज्यादा गहराई में प्रकट करेगा। आणि याचं महत्व येणाऱ्या दिवसामध्ये खूप गहनतेने मी सांगेल. क्योंकि इस लड़ाई में बहुत लोग हाथ खड़ा करके हर करके अपना विश्राम बात करके चारपाई पे रखा हुआ है। आणि मग याच्यामध्ये पुष्कळ लोक हारून पराजित होऊन आपला बिछाना बांधून तो पलंगावर ठेवलेला आहे. जो प्रार्थना करना चाहिए उसके ऊपर सोते रहता है। आणि ज्या वेळेला प्रार्थना करायला पाहिजे त्यावेळेला झोपा काढता. अब यहाँ पर पौलुस बोलता है, आणि या ठिकाणी पौल असं म्हणतो, मैं क्या करता हूँ? मी काय करतो. आप पढ़ रहे हैं सर उसको? और नित्य अपनी प्रार्थनाओं में हाँ। विनती करता हूँ। देखा, मैं तुम्हारे लिए नित्य प्रार्थना में विनती करते रहता हूँ। आणि तुमच्या करता प्रार्थनेमध्ये मी नित्य विनंती करतो. वो कैसे भी एक बार तुम्हारे बीच में आ जाए, आणि कसंही करून तू एकदा तुमच्या मध्ये यावं. तुम लोग एक बार मुलाकात कर पाए, आणि एकदा तुमची भेट घ्यावी. पवित्र लोगों से मिलने के लिए तड़प है। आणि पवित्र लोकांना भेटण्याकरता तळमळ आहे, व्याकुळता आहे. अच्छी बात है भैया। किती चांगली गोष्ट आहे. हमारे भी कितने लोग ये तड़प है। आणि आपल्यामध्ये किती लोक
लोकांना ही तळमळ आहे एक दूसरे को मिलने के लिए। एकमेकांना भेटण्याकरता. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. प्रियो यहाँ प्रभु का दास बोलता है, प्रियानो, या ठिकाणी प्रभूचा दास असं म्हणत आहे, तो मेरे लिए प्रार्थना कर। आणि तुम्ही माझ्या करता प्रार्थना करा. प्रार्थना ना चाहने वाला एक भी भक्त नहीं रहेगा। आणि प्रार्थनेची गरज नाही असा एकही भक्त नाही राहणार. सबको प्रार्थना की जरूरत है। आणि सगळ्यांना प्रार्थनेची गरज आहे. इधर बैठने वाला कौन बोलेगा कि नहीं आप लोगों को प्रार्थना की जरूरत मुझे नहीं, ऐसा कोई बोलेगा? आणि या ठिकाणी बसणाऱ्यापैकी किती लोक म्हणतील की मला प्रार्थनेची गरज नाही. प्रियो, हमें सबको प्रार्थना की जरूरत है। प्रियानो, आपल्या प्रत्येकाला प्रार्थनेची गरज आहे. हम और भी प्रार्थना करने के लिए विनती कर रहे आणि हैं। अति जास्त प्रार्थना करण्याकरता विनंती करत आहे. प्रार्थना की लड़ाई, आणि प्रार्थनेचं युद्ध. प्रार्थना एक बड़ा लड़ाई है, आणि प्रार्थना एक मोठं युद्ध आहे. है ना? प्रभु का दास बोलता है कि तुम लोग मेरे लिए प्रार्थना में एक अच्छा लड़ाई लड़ो। आणि प्रभूचा दास म्हणतो तुम्ही माझ्या करता प्रार्थनेचं युद्ध लढा. उसका 15 का 30 से 32 तक और एक बार पढ़ेंगे। हे भाइयों, हाँ। हमारे प्रभु यीशु मसीह के और पवित्र आत्मा के प्रेम का स्मरण दिलाकर मैं तुमसे विनती करता हूँ कि मेरे लिए परमेश्वर से प्रार्थना करने में मेरे साथ मिलकर लवलीन रहो, कि मैं यहूदिया के अविश्वासी से बचा रहूं और मेरी वह सेवा जो यरूशलेम के लिए है पवित्र लोगों को भाए, और मैं परमेश्वर की इच्छा से तुम्हारे पास आनंद के साथ आकर तुम्हारे साथ विश्राम पाऊं। देखो, परमेश्वर की इच्छा से मैं आना है तो भी वो मेरी इच्छा नहीं, मेरा प्रभु की इच्छा है। आणि देवाच्या जवळ जर यायचंय तर ती माझी इच्छा नाही तर ती देवाची इच्छा आहे. Praise the Lord. क्या बोलने का? प्रभु की इच्छा है मुझे मिला। आणि मग ही प्रभूची इच्छा आहे की मला त्याची सोबत भेट घालणं. प्रभु, उनसे मैं मिलना अगर तेरी इच्छा है, मेरी इच्छा नहीं प्रभु, तेरी इच्छा। आणि त्याला जाऊन मी भेटावं ही माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा आहे. हमेशा हर बात में पवित्र लोग ये चाहना है, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये पवित्र भक्ताने त्याला त्याची इच्छा धरा. मेरा इच्छा था ऐसा नहीं बोले, आणि माझी इच्छा होती असं नाही. मेरे प्रति प्रभु की इच्छा। आणि माझ्या संबंधाने प्रभूची इच्छा. क्योंकि मैं किसी के मिलूं तो वो प्रभु को पाए, इस इच्छा में उनकी आत्मिक उन्नति मिले, प्रभु में मतलब वो और भी बढ़ सके और प्रभु का महिमा हो, ये होना चाहिए। आणि मग ज्याला कोणाला भेटेल त्याची आत्मिक उन्नती मध्ये तो वाढावं, त्याने प्रभूशी भेट करावं ही इच्छा राहायला पाहिजे. Praise the Lord. तो हमें प्रार्थना में अच्छा लड़ाई लड़ना है, प्रार्थनेमध्ये चांगलं युद्ध लढायचं आहे. है ना? ये प्रार्थना का लड़ाई का बहुत अच्छा नमूना बाइबल में है। आणि प्रार्थनेचं जे युद्ध आहे त्याचे खूप चांगले चांगले नमुने बायबलमध्ये आहेत. और प्रार्थना आपको मालूम है प्रभु का सिंहासन को तक हिलाता है, आणि प्रार्थना जे आहे ते प्रभूचं सिंहासन सुद्धा हलवतं. प्रभु का हाथ को चलाता है। आणि प्रभूचा जो हात आहे त्याला तो चालवायला करतो. वो प्रार्थना इतना गंभीर कार्य करता है। आणि प्रार्थना किती गंभीर कार्य करते अपन जानेगा तो आपण जाणलो तर. मैं आपको बोलता हूँ, सबको एक प्रार्थना शूरवीर बनने की इच्छा है। आणि आपल्याला प्रत्येकाला प्रार्थनेचा शूरवीर होण्याची इच्छा आहे. ऐसा लोगों को अनंतकाल में बहुत प्रभु सम्मान करे। आणि अशा लोकांना सार्वकालिक जीवनामध्ये प्रभू खूप सन्मान करेल. प्रार्थना करने वाला व्यक्ति सर्वशक्तिमान प्रभु को भी रुका सकता है। आणि प्रार्थना करणारा व्यक्ती सर्वशक्तिमान परमेश्वराला सुद्धा थांबवू शकतो. कसं काय? सर्वशक्तिमान परमेश्वर को कौन रुका सकता? आणि सर्वशक्तिमान परमेश्वराला कोण थांबवू शकतो? मिट्टी की पुतले में रहने वाला उदार पाया हुआ प्रभु की आत्मा पाया हुआ एक भक्त रुका सकता। आणि मातीच्या पुतळ्यामध्ये राहणारा तारण प्राप्त झालेला पवित्र आत्मा प्राप्त झालेला तो भक्त परमेश्वराला थांबवू शकतो. कैसे का? कसं काय? ऐसा है तो क्यों नहीं हम तैयार हो जाए? आणि असं जर आहे तर आम्ही का तयार होऊ नये? बनने चाहिए। व्हायला पाहिजे. वो बाबा सिंह ने बोला, वो ये तो आजा मेरे साथ लड़ने के लिए, वो लड़ाई की बात नहीं। आणि कामासिंगने म्हटलं जर कोणी सामर्थ्य वीर आहे तर त्याने यावं माझ्यासोबत युद्ध करण्याकरता. ते युद्ध नाही, प्रार्थना कर रहे हैं। प्रार्थनेचं युद्ध. Praise the Lord. तो प्रभु ये वचनों के द्वारा प्रभु का नाम का महिमा हो। या वचनाच्या द्वारे प्रभूच्या नामाचं गौरव.